पेटवली बघा चूल. गॅसवर करून करून बी वैताग आला. म्हणलं जरा जावा बाहेरच आता. कवाच्याने येऊन बसली या मी म्हणते 2-4 भाकरी झाल्या असतील. ते बघा कालवण टाकलं मी तरी ही अजून चुलच पेटवती या. का करू. मला म्हणली कालवण टाकतो इथं मी भाकरी करते म्हणून कवा आली निघून घरातनं. मोबाईल संग घेऊन आली की असा घोटाळा होतो. मोबाईलच बघत बसतोय माणूस. कोणी काय स्टेटस ठेवलाय कोणी काय ठेवलाय कोणाचा आज जन्म तारीख आहे कोणाचा आज बर्थडे आहे हे नाही तसलं नाही बघितलं. नाही जाय चांगलं लागलाय. होय होय इंस्टाग्राम वापरला होता. आता आम्ही लय लांब फिरायला जायचं. आपण दोघे जायचंय. तर गाडी चालेल मी माग बसते. आपल्या नवऱ्याने येत नाही तर मग काय कुठे आहे कुठेच चालू कर घ्या अगं. मग यायचा मिस्त्री त्याचा काय वक्की नेमका घोटाळा त्या नवऱ्यानंच केला या. घेऊन गेलं तिथून बंद पडली म्हणलं दाव्यानं बांधून आणली. वायर निसाटली बॅटरीची म्हणजे बंद पडली मी त्या घोटाळा नाही कुठं तर त्या शेडमध्ये लावते ती उंदरा विंदारनं कट केली असेल. जात तर लागलं लागलं पोळताय तर देवावर आलं. हे लाकूड का वडलंच माघारी का लावलंच नव्हतं. आवर कर का ना भाकरी. ऊन तर कालवणाला उकळी फुटली का तिथे कशावर ठेवली. बंद कर नको शिगडीवर ठेवलंय. शेगडी मग शिजतय मी. उकळी फुटली असेल आता शिजत ते भाकरी तर शिजली मी बासकी कुठं त्याला गॅस जाळू पुरा कालवण फेस काटलंय का पापड्या तळायचे ते आई तळू भाकरी करा आधी पोट भरून भाकर पाट भरून खा अर्ध पाट ठेवू नका. मित्रांनो मी खाऊन पिऊन असे त्यामुळे माझं शरीर काय कमीच होईना. सांगा काय कमी व्हायचं असलं तुमच्याकडे. कोण काय बोललं आणि कोण काय काय केलं तर ते खाली वाकून खाणारी मी जात आहे. काय करायचं ते वरनं मार खाल्ला तर खाली पोटाला त्याला बरं कोण मार देऊन दमलंय मार खाऊन खाणारी. त्या दारोड्याच्या बायका मारलं तर खाते त्या घर हा. टमटम आलंय बघा वैरण न्यायला हाके पाहुण्याचं. हाके पाहुणे एक दिवसात नेतात आहे ना. नाही काल कुठं आलतं परवा मग तेच की एक दिवसात येतात. एकदा टमटमवर नेलं कशाला 2 दिवस यायला लागतंय. कब्बी बारीक आहे टमटम आहे लाल ग तुझं आणून टाका म्हणावं कलटी होईल. अजून आपल्याला काय आपण वरडायचो. परत माणसं म्हणते आमची एक दुधाला गेले तर एक जण कुठं त्या कटरचं हे करायला पात लावायला. मग ती म्हणते तुम्हाला काय सांगा येत नव्हतं का. सांगितले माणसाला वाटत ही काय मालकीने झाल्या झाले तापाया. काय आणलं आणू खायला आणि आमची खायावर जास्ती बघा. शेव आहे काय हा नीट खा. काय करायचं ताय भाकरीच करा ना. मीच खाऊन बसले ती यायला लागल्या बाया. कोण आहे माग का रे बापा उन्हात काय आहे. चला घरी खेळा काट्यावर पळा पटकन. वरण वाटत नाही ते वर न्यायचं तर रानात जाते का बघत असते. लय पटापटा वैरून काढत होती म्हणते. लय पटापटा काढत होती वैरून. आमची जाऊबाई 2-3 दिवस झाला वैर. मला इथं बोटाला कोयत्यानं हाणून हाणून झालं. कोयतं बी आपलं शेवटाय द्याय पाहिजे नेल नाही ना ग. ध्यान तर केलंच का आता लावाय नेलंय म्हणल्यावर नव्हतंच ध्यान मला. चाललं गाडीत बसलं पुन्हा भाऊजीला म्हणलं ती पाता आणून दे.
आता ध्यानात आलं माझ्या वैरण तोडतात. अगं त्या कुटीला बी येतं करायला, ते आपल्याकडे नाही का. झाली बघा एक भाकर. आता भाजायची तिला उशीर. नाही लागत, जायला लागले. वारं सुटलं. ते गॅसवर काय होतं अगं रात्री फॅन्स म्हणते ती चिगळ्याच्या भाजीची रेसिपी दाखवा. दाखव. कसली आहे भाजी बी दाखवा आम्हाला ठेवून म्हणते ती. संध्याकाळी दाखवतो म्हणा. संध्याकाळी दाखव, करूनच दाखव. आता रात्रीची केलेली हाय, बघितले का चांगले. चांगले आहे. खाऊया की. किचन कट्ट्यावर जरा धग मारते म्हणून मी खाली ठेवले पातेलं उचलून. त्या फ्रीज मध्ये नाही ठेवली मित्रांनो आम्ही, मला त्या फ्रीज मधले बी काही खाऊ वाटत नाही. यांनी बी भाऊजी बी खात नाही ती. पाण्यात ठेवून नाही काय, उशिरा तर केली या. आणि आता खायचं 10 वाजायचे, 10 वाजले. आबाला द्या का थोडीशी भाजी. आबा चालत नाही अजून. आबा आता काय खायला घेऊन येते ते काय माहिती. म्हणजे जाताना श्रीखंड आणू का नको म्हणलं मी. आणि मी होय म्हणले, मग काय म्हणते ते. पण नको म्हणली की म्हणते ते. पैसे बी घालवू नको वाटतं या, पण तर हे नाही आता चपाती. पीठ नाही. गहू नीट केल्या तर दळलं नाही तर. आता दुपारी जायचं. आमच्या दिदीला भाकर खायला लय जीवारी येते, काय करायचं. दिदी भाजी आहे का विचारत होती मग मला. हाय म्हणे रात्रीची एक भाकर आहे. दीदी आमचं कमी कधी पडत नाही बरं का मित्रांनो, 1-2 भाकर शिल्लक असते. दीदीला पण भाजी आवडली. वगैरे आजीला जाऊ दे ना, आमच्या आईने तर वगैरे आजीला दे म्हणून भाजी दिली. ती आंबट लागते म्हणते. याला फुकायची फुकायची कुठं आहे. तुझ्या मागं असेल ना का घरात आहे. लागला इथं पोरं शिरले ती मागं आणा फकारी. हाय लागला पण आता भाकर थापून का करू, भाकरच पचली नाही. वाऱ्यानं जाळच राहत नाही त्याच्यात, काय होतंय. मी भाजू लागते थांब. घालते ती धडा धडा जायला लागल्याची भाकरी भाजत नाही त्या कणा कणा. दोन भांडी करायला उशीर होतोय. आज आम्ही 7ला उठलो या, ऊन टकुरी आल्यावर. जागा चाल नाही आणि हवेशीर बाहेर झोप भारी लागते. झोपताना उकाडतोय आणि झोप लागत नाही त्या उकाड्याची. वाऱ्याचं पान हालत नाही काय नाही. कसलं वारं सुटलं रात्री, असं वारं सुटल्या माणूस गाठ झोपल का. वाऱ्याला का करते बरं, ऊन लागते की. तुमच्याकडे ऊन आहे का सांगा, कोणाकडे ऊन नाही मला. जायला लागलं बघ आता धाड धाड धाड. काय भाकरच पचणार. पचली पचली पचली, चांगली पचली भाकर. अय मित्रांनो, पचली बघा भाकर, जाळ बी लागला ढाना ढाना. या तुम्ही भाकरी चिगळाची भाजी खायला, 1 नंबर लागते बरं का पण चिगळाची भाजी.